आपल्या नाशिकमध्ये आरोग्य विद्यापीठाच्या माध्यमातून सरकार 60% खर्च करणार आणि 40% आरोग्य विद्यापीठ 60-40 असा रेशो आहे. आणि त्या संदर्भातलं जे आहे PG जे आहे पोस्ट ग्रॅज्युएशनचे वर्ग कॉलेज हे साधारणपणे 22-23 सुरू व्हावेत यासाठी आपले प्रयत्न आहेत. आणि यामध्ये साधारणपणे औषध वैद्यकशास्त्र म्हणजे जनरल मेडिसिन, बालरोग चिकित्सा, जनरल सर्जरी, शल्यचिकित्सा, अस्थिरोगशास्त्र, भूलशास्त्र, स्त्रीरोग चिकित्सा, प्रसूतीशास्त्र आणि आपत्कालीन औषध वैद्यकीय शास्त्र, इमर्जन्सी मेडिसिन्स. तर अशा या वेगवेगळ्या विषयामध्ये जवळपास आपण 59 विद्यार्थ्यांची क्षमता असलेला हा कार्यक्रम सुरू आपण करतो. या 7 विषयासाठी राज्य सरकारनं सुद्धा जे आहे आवश्यक ते प्रमाणपत्र मंजूर केलेलं आहे. आणि याच्यामध्ये जो आहे का टीचिंग स्टाफसुद्धा आपल्याला घ्यायचं. जवळ 49 लोक जे आहे शिकवणारे लेक्चरर्स असतील, प्रोफेसर असतील, आणखीन काय असतील, असिस्टंट प्रोफेसर वगैरे असे 49 आपण ते घेणार आहोत. MD MS कोर्सेस इथे आता सुरू होतील. आणि ह्या 49 लोकांसाठी आपण जाहिराती वगैरे दिलेल्या आहेत आणि जाहिरातीला फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसादसुद्धा मिळालेला आहे. तर हे एक काम. आणि त्याचबरोबर आरोग्य विद्यापीठ आणि PW यांच्या माध्यमातून सुप्रमासाठी जे आहे प्रमासाठी महाराष्ट्र सरकारकडे त्यांनी फाईल पाठवलेली आहे खर्चाची. तर ती जी आहे फाईल आता काही दिवस मला कल्पना नव्हती, पण ते आता क्लिअर होईल. 2-4 पुढच्या आठवड्यात आपण करू. मी फोन केला होता आता. तर आमचा विचार आहे की लवकरात लवकर एक PG ताबडतोब सुरू करायचं या 22-23 आणि बांधकामसुद्धा साधारणपणे 1-2 महिन्यामध्ये या बाकीचे जे आहेत गोष्टी पूर्ण करून बांधकामाला सुद्धा सुरुवात व्हावी. आणि उत्तम प्रकारचं कॉलेज, मग काय त्याच्यामध्ये हॉस्टेल आहे, कॉलेज आहे, हॉस्पिटल जे काय असेल ते त्याचं बांधकाम जे आहे ताबडतोब आपण सुरू करू. जवळजवळ 670 कोटी रुपयाचा जो आहे एकूण तो प्रोजेक्ट आहे. आणि त्या संदर्भामध्ये ज्या कारवाईला आपण वेग देतो आहोत. हे मेडिकल कॉलेजच्या संदर्भात झालं. आता आपण जे आहे या करोना आणि दुसरे काय ओमिक्रॉन वगैरे काय असेल ते म्हणाल तसं, मूळ तो करोना त्याच्यामध्ये आता बघा की आमच्याकडे 28 डिसेंबरला 421 पेशंट होते आणि 5 जानेवारीला म्हणजे 7-8 दिवसामध्ये ते 1461 झाले. म्हणजे कितीतरी पटीनं जे आहे रोज या करोना पेशंटची संख्या वाढते आहे. त्याच्यामध्ये 14 मुलं आश्रमशाळेतली आहेत आणि एक मुलगा जो आहे तो ओमायक्रॉन सापडलेला आहे. आता ही सगळी परिस्थिती पाहता पुणे, मुंबई, ठाण्यामध्ये सुद्धा ताबडतोब या शाळांच्या बाबतीमध्ये पावलं उचलण्यात आलेली आहेत. आणि नंतर हे सगळं शाळेतील लहान मुलांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर प्रसार होऊन नंतर आपण काहीतरी कारवाई करणार. यापेक्षा इतर जिल्ह्यामध्ये जशी कारवाई करण्यात आलेली आहे त्याप्रमाणे आम्हीसुद्धा ही कारवाई करायचं ठरवलेलं आहे. आणि त्याप्रमाणे 10वी आणि 12वी सोडून बाकीचे वर्ग शाळा बंद ठेवण्यात येतील. सोमवारपासून 10वी 12वी सुरू राहील. बाकीचे सगळे वर्ग जे आहेत पहिलीपासून जे काही असतील ते सगळे जे आहेत बंद होतील. ऑनलाईन शिक्षण वगैरे जे आहे ते सुरू ठेवू शकतात कोणी.
त्याचप्रमाणे नो व्हॅक्सिन नो एंट्रीची आम्ही मागे घोषणा केली होती, पण अजूनही त्याची कडक अंमलबजावणी आपण सुरू केली नाही. परंतु लोक त्याला जास्त म्हणजे सहज मनावर घेत नाही आहेत ते. त्यामुळे काहीतरी कडक कारवाई करण्याची गरज वाटते आहे. तर इथे जे आहेत महसूलचे इतर अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, त्यांची आमच्या चर्चा झालेल्या आहे की वॅक्सिन नसेल तर कुठेही त्यांना एंट्री देता कामा नये. म्हणजे ऑफिसमध्ये देता कामाच नाही. खाजगी ऑफिस असू देत, कारखाना असू देत, इकडे असू देत, पोलीस स्टेशनला असू दे, नाही तर कलेक्टर ऑफिसमध्ये वॅक्सिन पाहिजे. त्यातही हे वॅक्सिन जे आहेत हे सिंगल वॅक्सिन अनेकाने घेतले, पण दुसरं वॅक्सिन जे आहे ते अजून काही फार मोठ्या प्रमाणावर लोकांनी ते घ्यायचं आहे. तर त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही जागृती करायचं ठरवलं की आज मितीला 9 लाख वॅक्सिन्स आपल्याकडे आहे. सर्वसाधारणपणे 30,000 वॅक्सिनेशन दररोज आजही पूर्ण होत आहे. मालेगाव फार मागे पडलं होतं, पण मालेगावने सुद्धा आता 70% जवळजवळ त्यांनी पहिल्या डोसचं जे वॅक्सिनेशन पूर्ण केलेले आहे. तर वॅक्सिन नसेल तर एंट्री नाही. दुकानदारांना किंवा तुमचे कुठेही उपहारगृह असते, आणखी कुठे जायचं असेल, मॉल असेल, वॅक्सिनशिवाय एंट्री नाही. नो वॅक्सिन नो एंट्री. आणि त्यामध्ये सुद्धा मला लोकसगळ्यांना सांगायचं आहे, ज्यांनी एक डोस घेतलेला आहे त्यांचा ठराविक अवधी पूर्ण झाला असेल तर त्यांनी त्यांचा दुसरा डोस ताबडतोब घ्यायला पाहिजे. तर त्याचा पूर्ण फायदा तुमच्या शरीराला होईल. एकच वॅक्सिनवर तुम्ही जर ते सोडून दिलं आणि तुमचा तो अवधी संपल्यानंतर सुद्धा त्या अवधीत तुम्ही नाही घेतलं तर अडचण निर्माण होऊ शकते. त्याच्या म्हणजे जसं लहान मुलांना 1 डोस 2 डोस 3 डोस आपण देतो, तसं या वॅक्सिनचे सुद्धा मिनिमम 2 डोस, बूस्टरच्या नंतर बघू, पण 2 डोस तर पूर्ण करा. तर त्या दृष्टीनं 1 डोस घेतलेले जे आहेत त्यांनी दुसरा डोस ताबडतोब पूर्ण करावा. ज्याने एकही घेतला नाही त्यांनी ताबडतोब 1 डोस घ्यावा. त्याशिवाय कुठेही तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. आणि त्यासाठी ह्या ज्या काही संस्था आहेत, म्हणजे सरकारी, निमसरकारी, उद्योगाच्या, कमर्शियल दुकानं, या सगळ्या ठिकाणी तिथल्या लोकांनी वॅक्सिनशिवाय कुणालाही आतमध्ये घेऊ नये. आणि मी मागे सांगितलं होतं की वॅक्सिन नसेल तर रेशनसुद्धा तुम्हाला मिळणार नाही. तर आणखी मी 8 दिवस देतो आहे तुम्हाला. 8 दिवसामध्ये जर ते वॅक्सिन तुम्ही नाहीच घेतलं तर मग रेशन तुम्हाला द्यायचं की नाही याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्हाला विचार करावा लागेल. कारण आम्ही काय नियम करतो ते काय आमच्यासाठी करत नाही आहे. आम्हाला त्याच्यामध्ये काय आनंद नाही. काही बंदचे आम्ही खरं म्हणजे आम्ही विरुद्धच आहोत. परंतु ज्या पद्धतीने हे सगळं वाढतं आहे त्या पद्धतीनं हे सगळं पाहता हा फार अडचणीचा विषय ठरतो आहे असं वाटायला लागला आहे. मुंबईसारख्या शहरात 5,000 10,000 लोक रोज, पुणे, ठाण्यात, नाशिकमध्ये सुद्धा रोज, जिथे आपल्याला 2 4 5 मध्यंतरी वाढत होते ते आता 500च्या पाठीमध्ये 500 वाढायला लागलेले आहे. त्यामुळे हे सगळं जे आहे आपण सगळं करावं. वॅक्सिन्स घ्यावेत, डिस्टन्स पाळावेत. लग्न समारंभ जे आहेत, माझी विनंती आहे, सगळ्यांना विनंती आहे की साधेपणानं करावं. होतं आहे असं की आम्ही ते लॉन्स किंवा ते हॉलवाले जे आहेत लग्न समारंभ त्यांना सांगितलं की 50पेक्षा तुमच्याकडे जास्त लोक असता कामा नये त्या कार्यक्रमाला. मग लोक सहजच करायला लागले. 50% मग 50 असं आहे ना, मग आम्ही मग ते फार्म हाऊसवरच करतो, लग्न शेतावरच करतो, वस्तीवरच करतो आणि तिथे मग वाटेल तेवढी गर्दी पाहायला मिळते. त्या बाबतीमध्ये ग्रामीण पोलीस, शहर पोलीस आणि महसूल खातं हे
50पेक्षा जास्त लोक कुठच्याही कार्यक्रमाला, लग्नाच्या, हळदीच्या, याच्या त्याच्या जर सापडले तर तिथला जो करता धरता जे कोणी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करतील. आम्हाला अशी कडक कारवाई करण्याला भाग पाडू नका अशी माझी विनंती आहे. हे आनंदाचे तुमचे क्षण आहेत एक कबूल, परंतु या करोनामुळे थोडंसं जे आहे लोकसंख्या जी आहे तुमच्या पाहुण्यांची ही कमी करायला पाहिजे. 50पेक्षा जास्त असता कामा नये. त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या यात्रा अर्थातच बंद राहतील. त्यामुळे ऐन वेळेला आम्ही ते सगळं बंद करणार आणि नंतर आरडाओरड होण्यापेक्षा आम्ही आताच सांगतो की जोपर्यंत जे आहे हा रोज 500,000चा प्रकार जो आहे बंद होत नाही व तोपर्यंत कुठल्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये आपल्याला डिलेपणा करून चालणार नाही. त्यामुळे ते सुद्धा यात्रा आपल्याला बंद राहतील. देवळामध्ये सुद्धा जे लोक देवळं पुजारी वगैरे त्यांनासुद्धा आम्हाला सांगायचं की तुमची जागा किती आहे हे पाहून देवळामध्ये फार चिकटून गर्दी होईल असं कृपा करून वातावरण तयार होता कामा नये. तिथे जे कोण पुजारी असतील, विश्वस्त असतील, जे कोणी असतील ते ठराविक लोकांना तुम्ही जे आहे आतमध्ये घेतलं पाहिजे. ते बाहेर गेल्यानंतर मग तुम्ही दुसऱ्यांना घ्या. कारण म्हणजे देवळं आहे म्हणजे त्यांना बाकीचे सगळ्यांना बंद आणि देवळं जे आहे तिथे आपलं बसले तासनतास आपल्या गर्दी करून ते नाही चालायचं. कुठूनही जिथे जिथे करोना वाढेल त्या प्रेत यात्रेला सुद्धा आपण किती लोकांना परमिशन दिली? 20 लोकांना परमिशन दिलेली आहे प्रेत यात्रेला सुद्धा. नंतर या दशक्रियेला सुद्धा 20. मागच्या वेळेला असं झालं की प्रेत यात्रेला 20 आणि दशक्रियेला 2000. अहो त्याचा मूळ हेतूच मग जो आहे हा नष्ट होतो. त्याच्यामुळे आपण कृपा करून शासनाला सहकार्य करा हे तर मी सांगतो. पण त्यापेक्षा आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित करा. ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये, बेडच्या बाबतीमध्ये आपल्याकडे अजूनही चांगली भरपूर व्यवस्था आहे. ऑक्सिजन 592 मेट्रिक टन आज आपल्या हातात आहे. कुठल्याही क्षण 592 म्हणजे जवळ 600 मेट्रिक टन आणि तो 750 मेट्रिक टनापर्यंत नेण्याचा प्रयत्न आपण करतोय. तो सुद्धा आपला सफल होईल लवकरच. आपल्याला ज्या मागच्या 138 मेट्रिक टन लागलं होतं त्याच्या तिप्पट त्यांनी आपल्याला करायला सांगितलं. म्हणजे जवळजवळ काहीतरी 402 वगैरे. त्याच्यासमोर आपण 600 मेट्रिक टन, 400च्या समोर 600 मेट्रिक टन ऑक्सिजन आपली व्यवस्था झालेली आहे. त्यामुळे बेड्स आणि ऑक्सिजनची जी आहे कमतरता नाही. परंतु ती वापरण्याची वेळच येणार नाही यासाठी सर्व जनतेचं, बांधवांचं, बहिणींचं आणि अर्थातच जे कर्मचारी आहे, शासकीय पोलीस कर्मचारी यांचं सहकार्य अतिशय आवश्यक आहे. आणखीन काय सांगायचं? बोला अर्जुन. आपण जो विषय सांगितला 10वी आणि 12वी या 2 वर्गांना आपण सोडलेलं आहे. पण एकीकडे राज्यामध्ये कॉलेज बंद झालेले असताना त्याच्या खालचे हे ऑनलाईन व्यवस्था चांगली आहे त्यांच्याकडे. आपल्याकडे ऑनलाईन व्यवस्था नाही आहे त्यामुळे आपल्याला ते सोडा. नाही, ऑनलाईन व्यवस्थेचा सुद्धा भाग आहे ना. ऑनलाईनवर काही लोक शिकतील. प्रश्नच आहे 10वी 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा वगैरे काय आहेत. त्यामुळे बाकीच्याच ठिकाणी सुद्धा त्यांना थोडी मुभा दिलेली आहे. तर आता तिकडे मुभा द्यायची आणि इकडे थांबायचं हे बरोबर होणार नाही. परंतु एक आहे की बाकीचे वर्ग कमी केल्यानंतर साहजिकच थोडीशी शाळेतली गर्दी जी आहे ती पण नेहमीपेक्षा प्रचंड कमी झालेली आपल्याला आढळेल. आणि लहान मुलं त्यांचं तर पूर्णपणे संरक्षण होणारच आहे. फक्त 10वी आणि 12वीच्या ज्या बोर्डाच्या परीक्षेच्यामुळे काही जिल्ह्यांनी जे आहे त्यांना परवानगी दिलेली आहे. अर्थात राज्य सरकारने जर सांगितलं आणि पुढे आमची त्याची परिस्थिती वाईट झाली तर मग तसं पण विचार करावा लागेल. परंतु तोपर्यंत जे आहे ऑनलाईन शिक्षणाने चालवा आणि ज्यांना परवानगी दिलेली आहे त्यांनी जे आहे प्रत्यक्ष फिजिकल
प्रिपरेशन्समध्ये त्या शाळा चालल्या पाहिजे 10वी 12वीच्या. आणि तिथेसुद्धा सगळ्यांनी जास्तीत जास्त लांब बसून गर्दी कमी करून शाळांनी सुद्धा याच्यामध्ये आपापल्या पद्धतीनं मार्ग काढले पाहिजे. आणि वर्गात लांब लांब मुलं कशी बसतील याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बाकीचे वर्ग तुम्हाला आता रिकामे मिळतील दुसरे वर्ग बंद केल्यामुळे, त्याचा पण फायदा करून घ्या. डबल शिकवावं लागेल. पण गुरुजी आपल्याकडे आहेत, टीचिंग स्टाफ आहे, जो दुसऱ्या वर्गाला आपण वापरणार होतो तो सुद्धा काही प्रमाणामध्ये वापरता येईल. ते आता प्रत्येक शाळेने त्यांची जी व्यवस्था ती पाहावी. परंतु करोना वाढणार नाही याची काळजी शाळेतील शिक्षक, टीचिंग स्टाफ हा सुशिक्षित आहे, समंजस असतो, त्यांनी त्याची काळजी त्यांनी त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. 8वीपर्यंत किती दिवस बंद राहणार? हां 31 जानेवारी. काय 31 जानेवारी. हां जानेवारी एंडपर्यंत 31 जानेवारी. आणि त्यावेळेला मग दुसरा निर्णय आपण घेऊ. कमी झालं तर उलट आनंदच आहे. काहीही बंद करायला आम्हाला आनंद वाटत नाही. पण दुर्दैवाने जर सगळ्यांनी जर त्याचं पालन जर आपण जर केलं नाही तर मग अनेक गोष्टी ज्या आहेत हळूहळू बंद होतील. हा इशारा मात्र जे आहे मी आपल्या सर्व बांधवांना देऊ इच्छितो. बंद करण्यात कोणाला आनंद आहे? मुलांना सुद्धा आता हल्ली मग ते म्हणतात आम्हाला शाळेत जायचं आहे. बाकीचा तर नोकरीधंदा आहे, तो तर व्हायलाच पाहिजे. पोटावर पाय येणार नाही एवढं तरी बघायला पाहिजे. नाशिकमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याचं एवढं कारण काय आहे? मालेगाव जर आपण बघितलं तर मालेगावमध्ये रुग्णसंख्या अतिशय नगण्य आहे. आणि मालेगावमध्ये कोरोनाचे नियम पाळले जात नाही, सगळ्या गोष्टी आहेत, लसीकरण झालेलं नाही. तरी देखील मालेगावमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आहे आणि नाशिकमध्ये गावात आमच्याच आरोग्य विज्ञान विद्यापीठाला सांगतो. असं आहे की मी नाशिकचं म्हणतो आहे, तुम्ही नाशिकच्या एका तालुक्याचं म्हणताय. कारण असं होतं आहे की तुमचा प्रश्न असा आहे की इतर ठिकाणी नाशिकमध्येच काय असा पहिला प्रश्न आला. मी घाबरलो की बाबा राज्यामध्ये कुठेच करोना वाढत नाही, फक्त नाशिकमध्ये वाढतो असा अर्थ होईल. तुमचं म्हणणं असं आहे की नाशिक जिल्ह्यातील मालेगाव भागामध्ये किंवा शहरामध्ये वॅक्सिनेशन कमी झालेलं आहे तरीसुद्धा करोना वाढलेला दिसत नाही. हे तुमच्या म्हणण्याशी जी आहे शंका, ती आमच्या मनामध्ये सुद्धा ती शंका आहे. अर्थात आताचे वॅक्सिनेशन काय 64%? 70% झालं आहे. किती? 70% वॅक्सिनेशन आता झालं आहे रिसेंटली. परंतु तरीसुद्धा तिथे गर्दी आहे, तिथे मास्क वापरण्याचं प्रमाण कमी आहे. वॅक्सिनेशनला आता गती दिलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पेशंट्स कमी आहे. आणि हाच मालेगाव 1.5-2 वर्षापूर्वी ज्यावेळेला करोना सुरू झालं तेव्हा देशामध्ये 1 नंबरवर होता. आणि सगळे जे आहे सगळं फोर्स आपला तिकडे लावावा लागला. कलेक्टरपासून SP असतील सगळे जे CO सगळे धावले होते तिथे, हेल्थ ऑफिसर वगैरे. आता हा तुमचा प्रश्न आम्हाला सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. सकाळीच आपल्या आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू जे आहेत लेफ्टनंट जनरल कानेटकर मॅडम यांची आमची जी भेट झाली त्याच्यामध्ये ते स्वतः काही लोकांना घेऊन याचा एक अभ्यास करत आहेत की मालेगावमध्ये रुग्णसंख्या कमी झाली याच्या पाठीमागे काय कारणं आहेत. इम्युनिटी वाढली, अँटीबॉडीज वाढल्या, काय कारण झालं का? ते काही विशिष्ट प्रकारचे काढा वगैरे त्यांनी घेतला त्याचा काय परिणाम आहे? हा सगळा अभ्यास जो आहे अभ्यासाचा विषय आहे. त्याला काही वेळ लागेल. परंतु मला आनंद आहे की नवीनच आलेले आमच्या ज्या कुलगुरू आहेत, महिला आहेत भगिनी, लेफ्टनंट जनरल आहेत, शिस्तबद्ध आहेत आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की मी जाते, माझ्या काही स्टाफला घेऊन काही लोकांची आणखी ते मदत घेत आहेत आणि त्याच्यावर अभ्यास करून तो एक पेपर जो आहे अख्ख्या देशासाठी कदाचित बाहेरसुद्धा त्याचा वापर होऊ शकतो. सर, शाळा बंद आहे, बाजारपेठा संदर्भात काय निर्णय झाला? तूर्त बाजारपेठा आम्ही बंद करण्याचा निर्णय घेतला नाही. निर्णय घ्यावा लागेल. ज्या पद्धतीनं बाजारपेठांमध्ये गर्दी करतायत, मग रोडवरसुद्धा रस्त्यावरसुद्धा मास्क लावत नाहीत, लांब राहत नाहीत, कोणी ऐकत नाही.
एक दिवशी तेही बंद करावं लागेल. लोकांना बाजारात सामान मिळणार नाही आणि जे विक्रेते आहेत त्यांचा धंदा बुडेल. आम्ही तुम्हाला त्यांना धोक्याचा इशारा देतो आहे की तुम्ही या बाबतीमध्ये थोडंसं सावध राहा. मार्केट कमिट्या किती लोकांना आतमध्ये सोडायचं, त्यांचं वॅक्सिनेशन झालं आहे की नाही, त्यांना मास्क आहे की नाही हे बघणं त्यांचं काम आहे. त्याने ते करायलाच पाहिजे. मग कुठे सरकारनं जर मग घेतला निर्णय की बंद करा, मग काय करणार? गिरायकांना माल मिळणार नाही, वस्तू मिळणार नाहीत आणि विक्रेते आहेत त्यांचं नुकसान धंद्याचं होणार आहे. म्हणून ही एक एक स्टेप सुरू झालेली आहे. आता सगळ्यांनी सावध व्हा एवढंच माझंच म्हणणं आहे. वॅक्सिन रेशन नाही हा निर्णय आपण कधीपासून लागू करणार? काय ऐकायला नाही, समजलं पण नाही. वॅक्सिन रेशन नाही हा निर्णय आपण जिल्ह्यामध्ये कधीपासून लागू करणार? नाही असं आपण काय? वॅक्सिन नाही तर रेशन देणार नाही असं म्हणजे की असं नाही काही नाही, मी 8 दिवस सांगितलं. आणखी 8 दिवसामध्ये तुम्ही हे करा. मी मागे सांगितलं होतं की चर्चा होत होती की रेशन देणार नाही. काय शेवटी जर आता हे असं जर वाढत झालं आणि जर वॅक्सिन जर लोकांनी घ्यायचंच नाही असं ठरवलं आणि वाढतं आहे, आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्या ज्या काही उपाययोजना आपला टास्क फोर्स जे आहेत, एक्सपर्ट ग्रुप आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत, ते सांगतात त्याप्रमाणे आपण वागा. नाहीतर आम्हाला ते करावं लागेल असं मी तुम्हाला सांगितलं. ताबडतोब करणार असं नाही, पण करावं लागेल. एकदा ते पण ती वेळ येईल की नो वॅक्सिन. सर आता जे लसीकरण सुरू झालं, शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचं करायचं, मग ती मोहीम बंद होणार का नाशिक महानगरपालिकेची? शाळेत जाऊन 15 ते 18 वर्षाचं लसीकरण, लसीकरणाचा कार्यक्रम घरोघर असेल, चालू राहील. वेगवेगळ्या त्यांचे पॉकेट्स असतील तिथे चालू राहील. फक्त काय शाळेतच वॅक्सिनेशन होतं असं नाही. काय अनेक ठिकाणी वेगवेगळ्या त्यांचे बूथ आहेत, त्या ठिकाणी वॅक्सिनेशन होतं, त्या ठिकाणी जावं. अर्थात रिकाम्या जर शाळा सापडतील तर शाळांमध्ये सुद्धा वॅक्सिनेशनची ते सोय करतील. ती वॅक्सिनेशनला काय हरकत नाही. वॅक्सिनेशन सेंटर चालू ठेवा शाळांमधले सुद्धा. म्हणजे घरोघरी जाऊन लसीकरण होईल विद्यार्थ्यांचं असं आपण बरोबर नाही सर. शाळेत येऊ शकतो. शाळेमध्ये आज तुम्ही वॅक्सिनेशनला या ना, वॅक्सिन घेऊन जा ना. एकदाच येतील ना. सगळे आले तर उत्तम आहे ना. म्हणजे घरोघरीच जाण्याची गरज पडणार नाही. आणि मग शिक्षक पण तिथल्या व्यवस्था ठेवतील, कोणी घेतलं काय आणि काहीतरी आपल्याला रेकॉर्ड तर राहील की बाबा चालू आहे की नाही. शाळेमध्ये वॅक्सिनेशन चालू ठेवू. साहेब विकेंडला पर्यटन स्थळांवरती गर्दी होती आहे सगळ्या गोष्टी, तिथे कुठले नियम पाळले जातले, तर पर्यटन स्थळांबाबत काही निर्णय झालाय का? अजून निर्णय झाला नाही. पुढच्या आठवड्यामध्ये त्याचा विचार करूया सगळ्याचा. जर कोणी जर अगदीच प्रमाणाच्या बाहेर आणि अजून त्याच्यामध्ये सुधारणा होत असेल तर ते पुढच्या आठवड्यात. आपणच बंद झाल्यानंतर फार तक्रारी करत असता आणि टीका टिप्पणी करत असता. मग आपण हे बंद का नाही, ते बंद का नाही, असे प्रश्न आपणच विचारता. ती चांगली गोष्ट आहे. मी त्याचं स्वागत करतो. आज पत्रकार दिन आहे. तुमच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. लसीकरण नाही तर रेशन नाही असं आपण म्हटलं नाशिक जिल्ह्यासाठी. काय बोलू? लसीकरण नसेल तर मी मराठीमध्ये बोललो. तुम्हाला समजलं नसेल तर परत सांग. मराठीत बोललो. हो पण मला काय माहिती की हे राज्यासाठी पण लागू होईल का? म्हणजे राज्यात पण नाही ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जे आहे हां. या करोनाचं प्रमाण जर वाढलं तर त्या त्या जिल्ह्यामध्ये ते मग त्यांना निर्णय घ्यावे लागतील. असं नाही की एकाच जिल्ह्यात निर्णय घेऊ. काही जिल्ह्यांमध्ये जर वॅक्सिनेशनला जर पुरेसा प्रतिसाद मिळत नसेल, वॅक्सिनेशन झाल्यानंतर सुद्धा काही आजारी पडतात, पेशंट सापडतात, ती गोष्ट वेगळी. पण कारण आपण देता कामा नये की आपण वॅक्सिनेशन करत नाही, आपण मास्क वापरत नाही. ही जी कारणं जी आहे प्रथमदर्शनी आमच्या समोर येतात, ती कारणं तुम्ही होऊ देता कामा नये. त्याला ती कारणं होता कामा नये. ते तुम्ही करा. नाहीपेक्षा आम्हाला हा कटू निर्णय जो आहे घ्यावा लागेल असं मी म्हणालेलं आहे. ताबडतोब उद्यापासून घेतो आहे असं नाही. त्यामुळं आता सगळ्यांनी सावध व्हा आणि हा बाकीचे आम्ही सांगतो या कार्यक्रमामध्ये भाग घ्या तुमच्या स्वतःच्यासाठी. मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं माझं कुटुंब माझी जबाबदारी, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन वॅक्सिनेशन, मुखपट्टी वगैरे या सगळ्या गोष्टीचं पालन करा. सर माझा मुद्दा हाच आहे की तुम्ही 10वी-12वी विद्यार्थ्यांसाठी कॉलेज सुरू होणार आहे. काही ठिकाणी नागरिकांना 8 दिवसामध्ये लस कंपल्सरी असतात. तसं कॉलेजला काही आदेश आहेत का की लस घेतल्यावरच त्यांना विद्यार्थ्यांना आत प्रवेश मिळेल? कारण की काही विद्यार्थ्यांनाही देखील कोरोनाची लागत झाली यावर.
असं आहे की मग कल्पना मी ते स्वतःच सांगितलं ना, आम्हाला काही आश्रमशाळेतसुद्धा सापडलं. तर त्या शाळेमध्ये आता आम्ही तुम्हाला सांगितलं, या शाळा कॉलेजमध्ये जिथे तिथे वॅक्सिनेशन चालू आहे तिथे ते वॅक्सिनेशन सेंटर चालूच राहणार आहे. त्या ठिकाणी त्यांनी वॅक्सिन घ्यायचे आहेत मुलांनीसुद्धा. सर, मधल्या काळामध्ये महापालिकेनं काही कर्मचारी जे आहेत आपले फ्रंटलाईन वर्कर्स त्यांची संख्या कमी केली होती. आता हे जे काही थर्ड वेव्हचं चित्र दिसतंय त्या अनुषंगाने काही नवीन भरती म्हणा किंवा काही नवीन लोकांचं रिक्रुटमेंट म्हणा. असं आहे की सर्वसाधारणपणे जे आहेत ते तयारी करून ठेवतील. हे आपल्याला पाहावं लागेल की किती ॲडमिशन्स होत आहेत हॉस्पिटलमध्ये. असंही एक लक्षात येतं आहे की सिम्पटम्स नसलेले पेशंट जास्त आहे त्यांची संख्या. त्यामुळे घरच्या घरी आयसोलेशनमध्ये जात बरे होत आहेत आणि फार आवश्यक असेल तरच ते हॉस्पिटलमध्ये येत आहेत. आणि आता परत ते 7 दिवसामध्येच ते त्यांना ते बरे झाले 7 दिवसात तर त्याप्रमाणे समजलं जाणार की या पेशंट बरा झालेला आहे. एमबीबीएस साठी वॉक इन इंटरव्ह्यू आणि नर्सेसची भरती करायला परवानगी दिली आहे. आणि डॉक्टर वगैरे नाही, MBBSसाठी त्यांनी सांगितलं की वॉक इन इंटरव्ह्यू आहेत आणि नर्सेससाठी सुद्धा परवानगी दिलेली आहे त्यांना. तर ते त्याप्रमाणे त्यांचा तो कार्यक्रम चालू राहील. आम्ही तर एकही नर्स कमी केली नाही, एकही डॉक्टर कमी केला नाही. उलट काम नसताना त्यांना पगार देतोय हे भीती लक्षात घेऊन. फक्त वाढवा वगैरे कमी केल्या. वॉर्डबाय कमी केले आहेत, नर्सेस वगैरे आहेत त्यांच्याकडे. डॉक्टर तो काय आणि लागले तर त्यांनी ते घ्यायचे आहेत. तर परमनंट बेसिसवर घ्यायचे असतील, नेहमीच्या कामासाठी घ्यायचे असतील. परंतु करोना याच्या कार्यक्रमासाठी किंवा करोनाच्या या रोगासाठी नियंत्रण करण्यासाठी कमी पडले तर अधिकची तुम्हाला घेण्याची मुभा आहे. सर, RT-PCRचे जे रिपोर्ट आहेत तर ते 2,500-3,000 रिपोर्ट पेंडिंग राहतात. म्हणजे आणि ते जे आपण जर रोजचा अहवाल जर बघितला, दैनंदिन अहवाल जो जिल्हा आपण रोज 5,000 टेस्ट जर करत असू तर 2,500-3,000 तर 1-2 दिवस लागणारच ना व्हायला. कारण रिपोर्ट दिल्यानंतर लगेच 1 मिनिटात तर तो रिपोर्ट होऊ शकत नाही. त्याला पेंडिंग म्हणणं. ते जे लोक आहेत ते ज्यांना कुठल्या प्रकारची लक्षणं नसतात ते लोक बाहेर फिरतात. रिपोर्ट जोपर्यंत येत आता काय करणार. मी काल सकाळी लस घेतली होती मुंबई म्युन्सिपाल्टी आणि बाहेर फिरत होतो. फिरू नको काय करू. तो रिपोर्ट जो आहे रात्री फार उशिरा परत माझ्याकडे आला किंवा ते निगेटिव्ह आहे. पण मी एक खबरदारी म्हणून ते काय म्हणतात ते RT-PCR वगैरे घेतलं होतं. तर रिपोर्ट जो आता उशिरा येतो कधी कधी जास्त गर्दी असेल तर. तुम्ही आता असं समजू नका, परदेशामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे की 5-5 लाख लोक जे एकेका दिवशी तिथे पॉझिटिव्ह होत आहेत आणि सगळी गडबड सुरू झालेली आहे. सगळी यंत्रणा कोलमडून पडते आहे तिथे. तर त्या मनाने ठीक आहे 1 दिवस 2 दिवस जर लागत असतील, हां त्याला जर तापच येत असेल काय असेल तर त्याने ताबडतोब स्वतःहून घरी राहावं. खोकला असेल काय असेल तर त्याने डॉक्टरकडे तिथल्या आपल्या लोकल डॉक्टरला दाखवून काय औषध वगैरे घ्यायची ते घ्यावेत त्याने. परंतु साधारणपणे 1 ते 2 दिवसामध्ये हा रिपोर्ट आपल्याला मिळतो आहे. साहेब, आपल्याकडे जमावबंदीचा आदेश आहे रात्री 9 नंतर. परंतु जे नामांकित काय हॉटेल्स आहेत त्याच्यामध्ये पार्ट्या चालू आहेत रात्रभर. नाही, त्याची जे आहे ते महानगरपालिका व नामांकित हॉटेल्स महापालिकेकडेच असतात, ग्रामीणमध्ये तर नसतात. तर त्या दृष्टीने ते बघतील कुठे काय आहे ते आणि नियमाप्रमाणे जे काय असेल त्यांच्या हॉलमध्ये इतर ठिकाणी ते जे आहे त्याची काळजी घेतील. राजकीय पक्षांकडनं अजून एक कार्यक्रम चालू आहे. मर्यादा सगळी 50% लोक आपण उपस्थित होतो, त्यापेक्षा जास्त उपस्थिती असते. 2 दिवसापूर्वी शिवसेना मनामनात शिवबंधन घराघरात हा कार्यक्रम झाला. शहरभर कार्यक्रम झाले. कुठल्याही स्वरूपाची कारवाई झाली नाही. माझं म्हणणं आहे का, सगळ्याच पक्षाचे कार्यक्रम असे कमी जास्त प्रमाणामध्ये सुरू होते असतील. सगळ्यांनीच आता हे पाळण्याची आवश्यकता आहे. तो सरकारी पक्ष असेल, विरोधी पक्ष असेल, कोणी असेल. आता काय करायचं, मी मीटिंग घेतली, मी आपल्याला बोलवलं, आपण सगळं आता इथे जवळ 50-1 लोक बसलेले आहेत, चिटकून बसलेले आहेत. काय करतो आता अशा वेळेला. आता तुम्हाला सांगता येत नाही की माणसं ते पण राजकीय पक्षाचे असतील किंवा पत्रकाराचे कार्यक्रम असतील त्या सगळ्यांनी जे आहेत
हे नियम पाळायला पाहिजे. मार्केट यार्डबद्दल काय हां? मार्केट यार्ड आपले मार्केट यार्ड ते तुम्ही मला पुढच्या आठवड्यात सांगा. तुम्ही सांगितलं काय करायचं त्याप्रमाणे करू. हिंदीमध्ये सांगा ना, थोडक्यात सांगा फक्त. हिंदीमध्ये सांगा काय निर्माण केलं. हे जरा हिंदीत सांगतोय, जरा आवाज करू नका, हिंदीमध्ये सांगतोय. कोरोना के जो रुग्ण है, पेशेंट जो है, बहुत बड़ी तादाद में रोजाना बढ़ रहे हैं. आप देख रहे हैं कि पूरे देश में जो है, मुंबई जैसे शहर में भी रोजाना 5-10 हज़ार पेशेंट बढ़ रहे हैं. नासिक में 10 दिनों में जहाँ 300 पेशेंट थे, 100 में 50 बीमार थे कोरोना से, वो संख्या करीबन 1500 तक गई है. ये देखते हुए, और एक आश्रम शाला स्कूल है, वहाँ 14 बच्चे जो है वो पाए गए हैं जिनको ये कोरोना से वो परेशान हो गए, सब वहाँ के लोग भी और हमारे जो गवर्नमेंट के लोग भी. उसमें से एक बालक जो है उसको ओमाइक्रॉन भी हुआ. और हम जब देख रहे हैं कि मुंबई में क्या हो रहा है, ठाणा पुणे में क्या हो रहा है, और जैसे उनकी पेशेंट में बढ़ोतरी दुगुना तिगुना चौगुना हो रही है, वैसे यहाँ भी वही हालत है नासिक जिले में. तो इसलिए ये तय हुआ है, निर्णय है शासन का, जिला प्रशासन का, आने वाले सोमवार से जनवरी महीने के अंत तक 10वीं और 12वीं कक्षा के वर्ग स्कूल शुरू रहेंगे. वो एक दूसरे के बीच में जो है अंतर रखना, बाकी सारी जो है खबरदारी जो भी लेना है उनको लेना है. बाकी सारे स्कूल जो है सोमवार से बंद रहेंगे. 10वीं और 12वीं के क्लासेस वर्ग शुरू रहेंगे. साथ साथ जो है ये सर्व जो हमारे गवर्नमेंट के जो कार्यालय हैं, दफ्तर है, वहाँ भी ऑनलाइन मीटिंगें होंगी. जो भी बैठक होगी ऑनलाइन करेंगे. अगर वैक्सीन नहीं है तो एंट्री नहीं है. ये प्रोग्राम हम पुलिस और हमारे जो रेवेन्यू के जो अधिकारी है, गवर्नमेंट के सारे अधिकारी बड़े तेज़ी के साथ और गंभीरता से उसके ऊपर काम करेंगे. और अगर इन नियमों का अगर कोई पालन नहीं करता है तो उसके ऊपर कड़ी कार्रवाई हो सकती है. शादियां है, आप किसी हॉल में शादी करो या अपने घर पर शादी करो, घर के बाहर के जो है जगह रहती है, या किसी खेती के ऊपर जो उनका घर है वहाँ शादी करो, जहाँ भी कुछ काम करो, 50 के ऊपर उपस्थिति नहीं होनी चाहिए. नहीं तो अगर पुलिस को मालूम हुआ तो पुलिस उनके ऊपर कार्रवाई कर सकती है. तो ऐसी कुछ बातें जो है, जहाँ तक ऑक्सीजन की बात है, तो हमने जो करीबन 600 मेट्रिक टन ऑक्सीजन जो है आज हमारे पास उपलब्ध है. और हमको बताया गया था 400 मेट्रिक टन की तैयारी करो. हमने 600 मेट्रिक टन जो आज हमारे हाथ में है. ठीक है, चलिए, धन्यवाद. मला माहिती नाही ना, समृद्धी महामार्ग मला कसं काय माहिती पडेल. आणि माहिती सुरू झालं समजा तर झालं, चांगली गोष्ट आहे ना, काय व्हायचं आहे. आपण रोड काय बंद नाही केले, रोड का पुढे बंद केले, रोड चालू आहे, तर एक रोड चालू होईल, दुसरं काय त्याच्यामध्ये. पण तो कार्यक्रम आहे काय करणार मला काय त्याची कल्पना नाही. अरे बाबा पोलीस साहेब, पांडेजी
पांडवजी सर ठीक है ऊपर पड़ेगा लेकिन कैसा पैसे में है यार ये कहाँ गया पैसे तालुका कहाँ है ये नासिक रोड पुलिस स्टेशन ठीक है सर वो FIR तक नहीं ले रहा है मरना है क्या करना लड़की मेरे पास आई 12वीं कक्षा में पढ़ रही है चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया दिली की मला हाँ? हाँ? चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया दिली आहे की मला कोणी शहाणपणा शिकवलं कोण कोणाला शहाणपणाचं राजकारणात सगळं शहाणेच असतात काय काही शहाणे असतात काय अतिशहाणे असतात काय कमी शहाणे असतात त्यांचे पण वर क्लास म्हणजे त्यांचे हे असतात वेगवेगळ्या ज्या पायऱ्या कोणी कोणाला शिकवायचं आणि कोण त्यांना शिकवायला जाणार आहे मी तर कधी कोणाला शिकवतच नाही मलाच सगळे शिकवत असतात ठीक आहे शिवसेना भाजपमध्ये नवा पूल गडकरी बांधू शकतात असं महाविकास आघाडीतील मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं त्यांना बाबा त्यांनी उत्तर दिलं आहे ना शिवसेनेच्या नेत्यांनी उत्तर दिलं आहे राऊत साहेबांनी उत्तर दिलेलं आहे की अजून हळद उतरली नाही शिवसेनेत येऊन काँग्रेसमध्ये तुझं आयुष्य गेलं बाळा तू आत्ताशी शिवसेनेत आला त्याच्यानंतर ताबडतोब शिवसेना कशी काय जाणार आहे तुम्ही सांगायला लागला थोडंसं हास्यास्पद आहे सह्याद्रीची उंची म्हणजे